ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आज आपण बीड पासून अगदी जवळच 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेलं शिवदरा या ठिकाणी आलेलो आहोत. शिवदऱ्यामध्ये पाहण्यासारखं आणि लहान लेकरांना खेळण्यासारखं खूप काही आहे. डोंगरावर चढण्यासारखं आहे. जवळच तलाव आहे. महादेवाचं मंदिर आहे. आई तुळजाभवानीचं मंदिर आहे. असे वेगवेगळे मंदिर आहेत. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आपण बीडकरांनी या ठिकाणाचा अवश्य लाभ घेतला पाहिजे. आपण बीडमध्ये असून जर शिवदऱ्यामध्ये आलो नसतो तर आपलं दुर्दैव आहे. या ठिकाणी पाहण्यासारखं तर आहेच, पण लहान लेकरांना व्यायाम करण्यासाठी, खेळण्यासाठी हे छोटंसं ग्राउंड आहे. हरळी उगवल्यामुळं पावसाळ्याच्या दिवसात अतिशय सुंदर या ठिकाणचं हे ठिकाण दिसत आहे. तर मुख्य शिवदरा हा बीडचे माजी आमदार सुनीलजी धांडे यांनी या ठिकाणी या मंदिराचं आणि या परिसराचं सर्व काही उभारलेलं आहे. त्यांच्या विचारश्रेणीतून आणि त्यांच्या भविष्याच्या विचाराने हे मंदिर आणि हा परिसर सुसज्ज असा त्यांनी उभारलाय. अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांनी मंदिरं उभारलेत. मी असं देखील ऐकलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील या ठिकाणी मंदिर त्यांनी तयार केलंय, परंतु अजून त्याचं उद्घाटन वगैरे किंवा त्याचं लोकार्पण अजून सोहळा केलेला नाही. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं बीडमधलं किंबहुना महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हे जे मंदिर आहे हे महादेवाचं मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये विशेषतः पिंड तर आहेच, परंतु पार्वती आणि महादेव, शिव पार्वती या दोघांची देखील एक मूर्ती आहे. पाहण्यासारखं आहे. आपण वरी थोडंसं वरी गेल्याच्या नंतर डोंगरावर आई तुळजाभवानीचं मंदिर आहे, ते देखील आपण पाहणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ पाहत राहा. शिवदऱ्यामध्ये या ठिकाणची देखरेख करणारा कोणतरी असावं म्हणून या ठिकाणी एक आजी आहेत, त्यांचा परिवार या ठिकाणी राहतो. त्या आजी आणि त्यांचा परिवार या ठिकाणी सेवा करतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या ठिकाणी किती मंदिर आहेत आणि त्या मंदिराची सेवा कशी करतात त्या. कसे आहेत आजी? बरं आहे का? लय बरं बा. आता इथं मंदिर किती? इथं 7 मंदिर आहेत. 7 मंदिर आहेत. आणि ते सगळ्या मंदिराची देखरेख कोण करतं? ज्योती महादेव चांदणे. बर बर. मग हे स्वच्छता वगैरे करणं हे ते सगळं ते करतात. आणि मग इथं लोक येतात का? लय येतात. रविवारी येतात, सोमवारी येतात, एकादशीला येतात. फुल फुल मस्त यात्रा भरती देवाची. देवच महान आहेत तसे. एकादशीला येतात. लय आणि लय. इथं लहान लेकरं हे ते खेळायला गार्डन आहे ना. गार्डन येतात. धांडे साहेबनी सगळं केलंय इथं. असं येड लागायची बारी केलंय त्यांनी. महान आहे. म्हणजे दादा सगळं बघतात. दादा आणि दादा इथं थांबतात का दादा? हा दादा येतात कधी मध्ये बी, थांबतात बी. कधी मध्ये येतात. हा बघत येत, हिंडत येत, फिरत येत, देवाची पूजा करतेत. सगळे पाखराला शिपाशी पाखरू येते तिकडं, हे येतं मोर येत, हे चिमण्या पाखरं किती काय बी इथं रोजचं 20 किलो धान्य टाकीत दादा. बघा तांदूळ. आपल्या बीडचे माजी आमदार सुनीलजी दादा धांडे हे नुसतं मंदिर उभारलं नाही त्यांनी, तर या मंदिराच्या परिसरामध्ये जे मुके प्राणी पक्षी येतात, मग त्याच्यामध्ये चिमण्या असतील, मोर असतील,
ह्या मुक्या प्राण्यांना पक्ष्यांना रोज ते 10 ते 20 किलो धान्य 20 किलो रोजचं. त्यांना टाकतात आणि आवाज येत असेल तुम्हाला, साईडला चिमण्या चिव 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 करतात. खरंच नाही खरंच. दादांनी हे प्रसन्न आणि निसर्गाच्या कुशीमध्ये एक पाहावं आणि पाहतच राहावं असं दृष्टी लागेल असं हे ठिकाण बनवलंय. बीडकरांनी याचा लाभ घेतला पाहिजे. आजी, इथं वरी डोंगरावर लोक जातात का? जातात ना. तिकडे जाऊन देतात का? हा, फिरायला फिरायला जाऊन देतात. जातात. आणि कुत्रे येत, हा कुत्र्याला 1-1 क्विंटल धान्य आमच्यापाशी आणून देतात. हा मग ते 1 क्विंटलचे आम्ही पोळ्या बनवतो. हा ते वाळू घालून रोजचं कुत्र्याला, मांजरीला ताक, दही, दूध, त्यांना चपात्या चुरगाळून एवढी सेवा म्हणजे दादा दादा स्वतः लक्ष देतात. इतके लक्ष देतात. शपथ देतात कुठं नाही. आणि बरे ते तुळजाभवानी मातेचं जे मंदिर आहे हा, तिकडं पूजा करायला त्याला हेच जातात ना. बरं, आणि बरं. मग ज्याला आवडन ते जातात. बर 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 सगळ्यांसाठी हा, आहे. हा. लय स्वच्छता भारी, बघण्यासारखं झाड हे किती कवी. असं भीत जर आलं तर माणसाला बाहेर निघू वाटत नाही. हा 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 नाही आहे तसं वातावरण तसं आहे ना. वातावरणच तसं आहे. ते एकदम मस्त वाटतं. आता किती शांत वातावरण आहे. तर उन्हाळ्यात पाणी नव्हतं तर दादानी टँकरनी पाणी आणून आम्ही सोडलं झाडांना झाडांना आळे करून. बर बर बर. टँकर विकत घेऊन सगळ्या येईल. झाडाला सोडलं. हा, आणि मग कसे विरत झाले असते हे. टँकर पाण्याचं लोकांचं विकत घेऊन तर एरी सोडून ते पाणी बरं आता ते वरी जे तलाव आहे हा. त्या तलावाला पाणी नाही राहत का उन्हाळ्यात? पाऊसच नव्हता आहे यंदा. हा हा, पाणी. पाऊसच आता नव्हता. आलंय का पाणी? आता खोदिलंय त्यांनी, तलाव स्वतः खोदलंय. खोदिलंय. बर बर ते नव्हतं तिकडं. हा हा ते हे इथं ते सगळं बुजून टाकलं. हा तिथली खदान खदान सगळी भिजली, बुजून टाकली. वाटावरती हा. खदान मग भिजली. दादानी ते तळ सुद्धा खोदून घेतलंय. ते मोठाले टेम्पर का काय म्हणते ते आलते. बर 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 15 दिवस चालू होते ते. बर बर. आता जर म्हणजे पाऊस आला पाण्याची साठवणीसाठी हा, सुविधा ते केली. रानातल्या मोठ्याल्या प्राण्यासाठी. हा हा. डुकर काय, हरण काय, सस्य काय, काही बी मग ते पाणी पितेत ना. बर बर. आणि पुन्हा वर हौद बांधलाय दादानी. तळ्यापाशी का? नाही नाही, इकडं बर बर मरणाचा हौद बांधलाय ह्या जित्राबाला पाणी प्यायला. बर बर बर. त्या मोराला ह्यांना मोठ्याल्या म्हणजे बघा, दादांनी हे नुसतं उभारलंच नाही तर या ठिकाणच्या मुक्या प्राण्यांना आणि झाडांना झुडपांना वाचवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये सो खर्चाने विकत टँकरनी पाणी देऊन हे झाडं उभारलेत. जिवंत ठेवलेत, मरू दिले नाहीत उन्हाच्या तडाख्यामध्ये. आणि भविष्यामध्ये पाण्याचा तुटवडा होऊ नये म्हणून तलावाचा खोदलंय आणि त्या तलावाचा गाळ काढून त्याचा साठा मोठा केलाय. पुन्हा वरी हौद केलाय मोठा, जेणेकरून त्या हौदामध्ये पक्षी प्राणी पाणी पितील, शेतकऱ्यांचे गुरं ढोरं पाणी पितील आणि त्या तलावा माध्यमातून ह्या झाडांना पाणी मिळेल अशी सुविधा करून ठेवली. खरंच दादाचं या ठिकाणी मी धन्यवाद मानेन की त्यांनी बीडकरांसाठी हे सुंदर आणि सुसज्ज असं वास्तू पाहण्यासाठी बनवून ठेवलंय. धन्यवाद आजी, तुम्ही माहिती दिली मला चांगली. नाही खरंच ना. तुम्ही बघा ना एक दिवस जरा लवकर. नाही आता मी जाणारच वरी बघायलाच चाललो तिकडे. बघा तिथं हौद ते फुटत येत. ते लगेच पुरीचा फोन हा दादाला, दादा हे तर फुटलंय. जनावर ढोर हा. वरच आहेत ना, तर मग लगेच माणूस लावायचा. तुझ्या पुरीने मग ते सिमेंटाने कुठं कशाने बांधायचं. बर बर बर. हा, आणि तयार करायचं. परवा दिवशी येतो वरून बघून येतो मी. हा, किती सुंदर आणि शांत वातावरण आहे. खरं तर मंदिरामध्ये येण्याच्या मागचं कारण हे असतं की त्या ठिकाणची जी शांतता आहे ती शांतता आपल्या मनाला लाभावी आणि त्या शांत वातावरणामध्ये आपल्या जीवनाला शांततेचा आणि संयमाचा आधार मिळावा म्हणून आपण मंदिरामध्ये येतो, मंदिर परिसरामध्ये येतो. ज्याप्रमाणे निसर्गामध्ये शांतता असते त्याचप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यात शांतता असते.
खरंच मन प्रसन्न वाटलं या ठिकाणी येऊन. आपण या ठिकाणी पाहू शकता शिवपार्वतीचं मूर्ती आहे. आजपर्यंत आपण अशी कुठं पाहिली नाही, प्रथमच या ठिकाणी पाहिली. नक्कीच आपण या ठिकाणी दर्शनाला याल आणि या शांत वातावरणामध्ये आपल्या जीवनाला सार्थक करण्यासाठी अवश्य असणारी ही शांतता मिळवून घ्याल असं वाटतं. ओम नमः शिवाय. हे जे समोर दिसतंय, जे की काम बंद आहे, इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती आहे आणि भविष्यात हे खूप सुंदर होणार आहे. ते का थांबलंय, पूर्ण का झालं नाही, ही गोष्ट वेगळी. त्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही आणि उगाच मनाने काहीतरी सांगावं अशी माझी अपेक्षा नाही. इकडं समोर आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि तुळजाभवानी मातेचं मंदिर देखील या डोंगरामध्ये खूप सुंदर दिसतंय. आपण त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ शकतो. त्या ठिकाणी तिकडं तो शेत तलाव केलाय पाण्यासाठी आणि इकडं तो जुना तलाव आहे, त्याच्यामधला गाळ वगैरे काढलाय. आपण या ठिकाणी असं पाहू शकतो किती सुंदर आणि निसर्गाच्या हे रमणीय वातावरण आहे. अशा या वातावरणामध्ये आपण आपल्या लेकरांना घेऊन आपल्या परिवाराच्या आनंदाचे क्षण या ठिकाणी घालवले पाहिजेत. कमीत कमी रविवारी तरी आपण या ठिकाणी आलं पाहिजे आणि लेकरांना आनंद दिला पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगायचं. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ पाहिलात तुम्ही. माझे असेच व्हिडिओ पाहत राहा. आपण व्हिडिओ पाहिले, लाईक केलं, सबस्क्राईब केलं, कमेंट दिली तर मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत राहील. धन्यवाद.